ज्ञानपीठावर विराजमान व्हावं. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री पुसदकर बाबाजी महाळव गाडगाव बाबांना विनंती, आपण ज्ञानपीठावर विराजमान व्हावं. स्वागत होत आहे, पण गाण्याचा आवाज नाही येत नाही. थंडी केव्हा केली? तू नित्य स्वयं प्रकाशम, तू ते बोलावया देवा कैसा पैसो, तुझी माया शक्तीचा डोळे दासो, लागला ब्रह्मादिका प्रमाणाचा बंबाळ दिवा, न देखे वेदांचा माध्यमेळा. भोगलेला आहे आजपर्यंत, आणि म्हणून त्या परमेश्वराच्या उपकारातून मी ऋणी होऊ शकत नाही, परंतु त्याच्या चरणी मी या ठिकाणी 5 दंडवत घालून मी त्या परमेश्वराला प्रार्थना करणार आहे. आणि दुसरी प्रार्थना आहे की माझ्या गुरुवर्यांनी मला जे काही दिलेले आहे आणि या ठिकाणी आचार्यगणांच्या या ठिकाणी झालेली उपस्थिती, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी 2 दंडवत या ठिकाणी मी त्यांच्या चरणी घालणार आहे. त्याचबरोबर आपल्या सर्व साधनवंत नामधारक श्रीकृष्ण मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्ष संपन्न होत असताना या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक तथा श्रीकृष्ण मंदिराचे संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री विलासकर बाबाजींनी जे वास्तविक ते प्रास्ताविक गेल्या 25 वर्ष श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्रीकृष्ण मंदिर विठ्ठलवाडी प्रत्येकाला जीवन जगण्याचं आशीर्वाद देतं, जीवन जगायला शिकवतं. तसं संत महंत मंडळी या ठिकाणी आपल्याला निर्मळ मनाने त्यागातून जीवन जगण्याचं शक्ती देण्याचं काम या ठिकाणी करतायत. प्रामुख्याने आज या ठिकाणी बिडकर बाबांच्या बरोबर या व्यासपीठावर आलेली सर्व संत महंत मंडळी आहेत. आपल्या या भूमीमध्ये ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होत आहे. आपण सर्वांनी दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजून आपल्या या सर्व संत महंत मंडळींचं स्वागत करावं. खरं भक्तीचा सागर इंद्रायणीच्या तीरी होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण पाहत आहोत. खर तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचे आणि आपल्या संपूर्ण परिवाराचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा अंतिम आठवडा प्रस्ताव नागपूरला सुरू आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा ही मंडळी देखील अधिवेशनामुळं कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नसली तरी आपला आशीर्वाद हा सदैव या मंडळींच्या पाठीशी खंबीरपणे आहे. म्हणूनच ते महाराष्ट्र सक्षमपणे चालवण्याचं काम करत आहे. आज या सोहळ्याच्या निमित्ताने नमस्कार पुढचा अधिक वेळ होता कामा नये. महाप्रसाद पडणं अत्यंत महत्वाचा आहे. पोटात महाप्रसाद नसेल तर त्या श्रवणातही लक्ष खऱ्या अर्थाला लागत नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजकांना अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करतो. खर तर मी सूत्रसंचालकांना
अभिनंदन या ठिकाणी करतो की आदरणीय सर दिलेल्या वेळात खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी माझ्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना एकदा पुनश्च धन्यवाद करतो. लाभलेल्या शब्दांना पाहून आभारी आहोत बाबा. आज या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिराचा रौप्य महोत्सवी सोहळा त्या अनुषंगाने प्रतिवर्षी या ठिकाणी परमेश्वराच्या भक्ती साधनेचं नामाचं गुणानुमोदन या ठिकाणी होत असते. आणि आता हे गुणानुमोदन करता करता 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या निमित्ताने भव्य दिव्य अशा स्वरूपाचं आयोजन आदरणीय या कार्यक्रमाचे आयोजक नमस्कार बाबाजी यांनी केलेला आहे. या प्रस्तुत धर्मसभेला